हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या सोहळ्यानिमित्त हाऊसिंग सोसायटी परिसरातील महिलांनी पिवळ्या साड्या परिधान करून दारासमोर विविध रंगांच्या रांगोळ्या टाकल्या होत्या आणि शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली। विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री संकटमोचन हनुमान मंदिर या ठिकाणी करण्यात आली। या सोहळ्यानिमित्त दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी होम हवन, पूजा अर्चा आणि आरती करण्यात आली। यावेळी भाविक मंडळींनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम महिलांच्या वतीने उत्साहात पार पडला। मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। असा जो कार्यक्रम झाला आहे त्या सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच कुठलाही कार्यक्रम जरी झाला तरी आता त्यापेक्षाही जास्त द्यावा प्रतिसाद अशी आमची इच्छा आहे सर्वांची। आणि कार्यक्रम खूप चांगला आहे, मूर्ती पण छान आणलेली आहे आणि सकाळपासून खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी सर्वांनी भाग घेतला। काय उपक्रम राबवले होते काय सांगा? सकाळपासून रथयात्रा, शोभायात्रा निघाली, शोभायात्रेनंतर प्राणप्रतिष्ठा झाली, होम हवन झाले, सर्व असे कार्यक्रम चालूच होते आणि सर्व महिला आमची बरोबर भरलेले होते। लेडीज आहेत पण बाहेर माणसं पण जास्त त्यांनी पण सहभाग घेतात आणि प्रसादासाठी उत्तम व्यवस्था केलेली आहे। असा प्रतिसाद प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमात महिलांनी आणि पुरुषांनी द्यावा। वसमत येथील हाऊसिंग सोसायटी मारुती मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी, भगवान विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। त्यानिमित्त आज मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व वसमतचे नागरिक, महिला भगिनी सर्व उपस्थित आहेत। हा चांगला प्रकारे कार्यक्रम झालेला आहे। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना मी देवाकडे एकच मागणं करतो की आमच्या पूर्ण जनतेवर संकटे येऊ नये आणि जर संकटे आले, आता एक संकट आपल्यावर आलेलं आहे ओला दुष्काळाचं, तर या दुष्काळामधून आम्ही लवकरात लवकर आम्हाला बाहेर पडण्याची क्षमता आमच्यामध्ये ताकद देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे आपण जरी ओला दुष्काळ झाला तरी शासनाने आता मदत शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे। त्यामुळे कुठंतरी आपल्याला त्याच्यावर आपल्याला एक तोडगा मिळालेला आहे। तर या निमित्त मी सर्वांना एक हार्दिक शुभेच्छा देतो की ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करताना देवावर विश्वास आपण ठेवला पाहिजे। देव आपल्याला नक्कीच संकटातून बाहेर काढतो, हे या प्रसंगी मला सांगायचं आहे। राम कृष्ण हरी। आज उभाट्याच्या वतीनं देखील आज आंदोलन करण्यात आलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करावा, 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी। जी की तुटपुंजी मदत शासनाने दिलेली आहे ती अपुरी आहे, यावर काय म्हणणं? 50,700 दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे हेक्टरी 50,000 आहे, ही अपुरी मदत नाही। आपण अभ्यास करून दिलेला आहे, त्यामुळे ही अपुरी मदत नाही। त्याही पेक्षा आपण जिथं 3 एकर शेती किंवा जी शेती अशी खरडून गेलेली आहे तिथं आपण 3,47,000 दिलेले आहे। त्याच्यामुळे बिलकुलच अपुरी मदत नाही। शेतकरी आमच्या सोबत आहे, शेतकऱ्याला मदत दिलेली आहे। आणखी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की यापुढे जाऊन आपण कर्जमाफीची पण घोषणा करणार आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।